डोणगाव हे मुंबई ते नागपूर महामार्गावर वसलेलं गाव आहे। गावाच्या मधून महामार्ग गेलाय, नेहमीच रस्त्याचं काम चालू राहतं, कधीही मोजमाप झालेलं नाही। रस्त्याचा सेंटर पॉइंट कोणता, कोणते दुकान अतिक्रमणात आहे हे ठरवलं गेलेलंच नाही। त्यावर येथील व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी, राज्य रस्ते विकास मंडळ, राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण अशा अनेक ठिकाणी रस्त्याचा सेंटर पॉइंट निश्चित करण्यासाठी निवेदन दिले, मात्र अजूनही त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही। भूमी अभिलेख विभागामार्फत मोजमाप करून रस्त्याचा सेंटर पॉइंट काढण्याची मागणी होते। महामार्गावर डांबरीकरण होत गेल्यानं रस्त्याचा सेंटर पॉइंट कोणता हे कधीच मोजले गेले नसल्यानं हा रस्ता कोणत्या बाजूने सरकला, किती सरकला याबद्दल कोणाला कोणतीही माहिती नाही। संबंधित विभाग सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याचं मोजमाप करून अतिक्रमण ठरवतं। यासाठी भूमी अभिलेख विभागामार्फत नजूल रेकॉर्ड प्रमाणे मोजमाप करून रस्त्याचा सेंटर पॉइंट काढला जात नसल्यानं व्यावसायिकांमध्ये नाराजी पसरली। मागील 5 वर्षापासून वेळोवेळी राज्य रस्ते विकास मंडळ, राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण, जिल्हाधिकारी, उपविभाग अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा अनेक ठिकाणी वेळोवेळी निवेदन दिल्या। 2022 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना डोणगाव येथील व्यापाऱ्यांनी निवेदन देऊन आपली समस्या सांगितली होती। त्यानुसार त्यांनी संबंधित विभागाला फोन करून सूचना सुद्धा दिल्या होत्या, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही। 4 मे रोजी व्यापारी संघटनेची बैठक झाली। तिथं भूमी अभिलेख मार्फत रस्त्याची मोजमाप केल्याशिवाय अतिक्रमण काढण्याची कोणतीही कारवाई करू नये, अन्यथा सर्व व्यावसायिक रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन करतील अशी भूमिका घेण्यात आली। आम्ही वेळोवेळी निवेदन दिले, पण कारवाई शून्य। भूमी अभिलेख मार्फत नजूल रेकॉर्ड प्रमाणे रस्त्याचं मोजमाप करून नंतर कोणाचं अतिक्रमण आहे हे ठरवा असं सांगितलं, मात्र अजूनही उत्तर मिळालं नाही। मग अतिक्रमण कोणाचं हे कसं निश्चित होणार? विनोद बोडगे, अध्यक्ष व्यापारी संघटना डोणगाव, प्रतिनिधी गणेश पळसकर, मेहकर, बुलढाणा।